जी चव ह्या प्रसादाला आहे ना, ती आपण घरी बनवलं तरी अशी मिळणार नाही. राधे कृष्ण. नमस्कार मंडळी, कसे आहात? आज गुरुवार, नेहमीप्रमाणे गुरुवारचं संध्याकाळचं रुटीन फिक्स असतं. शेतकरी बाजार आणि इस्कॉन टेम्पल. शेतकरी बाजारच्या इथूनच एक शॉर्टकट आहे मंदिरात जायला. मैत्री पार्क करून एक 2 मिनिटं चालून आलोय मंदिरामध्ये. सिद्धूला मोकळी जागा दिसली की चालवतो, तिला पण मजा वाटते. इथे आलं की मन प्रसन्न होऊन जातं आणि बाहेरच्या जगाशी संपर्क असतो ना, तो आपोआप तुटतो. काही लक्षात नाही राहत. जेवण बनवायचंय, हे काम ते काम, घरी गेली की असं करायचंय, असं नाही करायचंय. फक्त डोळ्यासमोर परमेश्वर दिसतो. छान दर्शन झालं, आरती पण मिळाली. इथे आलं की पाय निघत नाही घरी जायला. राधाकृष्णाचं ते मनोहरी रूप डोळ्यात साठवावं असं आहे. खूप पावित्र्य आहे मंदिर परिसरामध्ये. इथे प्रसाद नशिबाने मिळतो. आज प्रसाद मिळाला. ह्याचा एक घास तोंडात जाताच तृप्त व्हायला होतं. इतकी सुंदर चव, सात्विक जेवण बोलतो ना, ते हेच. प्रसाद खाल्ला, मग निघालो तिथून. शेतकरी बाजारला जायचं होतं आणि बाबाला टेन्शन, भाजी संपली असेल बहुतेक. पोचलो बाजारात. पहिलं पालेभाजीकडे वळलो, पण थंडीत पालेभाज्यांचे रेट्स आभाळ गाठणार वाटतं. कोथिंबीर, मेथी, पुदिना, पालक, माठ, शेपू सगळं काही 50-60 रुपयाला होतं आणि एका जुडीने आमचं काही नाही होत. बाकीच्या भाज्या, मशरूम, सलाडसाठी साहित्य सगळं काही घेतलं. भाजी शॉपिंगमध्येही वेगळाच आनंद आहे आणि जेवण हा आमचा आवडीचा विषय आहेच. भाज्यांचे दर पण काही कमी नव्हते, पण बऱ्यापैकी घेतल्या भाज्या. पेरू सुद्धा घेतले. चला, फळं, भाजी शॉपिंग तर झाली. आता काय राहिलं? पनीर. ते पण पाव किलो घेतलं आणि निघालो तिथून. सिद्धू कशी हसते बघा. मैत्रीवर बसलो की आम्ही खुश आणि उतरायला तर तयारच नसतो आम्ही. जबरदस्ती उचलून घ्यावं लागतं. भाजीची पिशवी जड होती. मी घेते बोलली तर नाही घेऊन दिली मला. पुढे पळून आले. सिद्धू पण त्यांच्या जवळच आहे. लिफ्टमध्ये सेल्फी काढताना येडू वाकून बघत होती. ये कौन है? चला, आजचा मिनी व्लॉग इथेच संपवते. भेटूया नवीन मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या आणि हसत राहा.